की नाता आज मैत्रीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच क्रिकेटमुळे आणि एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसाचा जर विचार केला तर उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच असेल ठीक 9 वाजता तळोजे मजकूर ब त्यांच्या विरुद्धामध्ये धीरज 11 पडगे. दुसरी मॅच असेल DCC कोपरा त्यांच्या विरुद्धामध्ये वाउंजे. तिसरी मॅच असेल इनामपुरी सी त्यांच्या विरुद्धामध्ये डोलगर डॉल्फिन. चौथी मॅच असेल अजिवली बी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये एकटपाडा. असा उद्याचा लॉट्स असेल. तर उद्या ठीक पहिली मॅच 9 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मंगेश म्हात्रे आणि विजय पवार. तर गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले टीम चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी टीमच्या माध्यमातून किरण म्हात्रे. सकाळच्या दिवसामध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. 20 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. एका इनिंग साठी त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायचे आहे. ओव्हर द विकेट किरण म्हात्रे. किरणचा पहिला बॉल प्रभावित करणारा चेंडू पाहायला मिळतोय. बॅट्समन बीट झाल्यानंतर विकेट कीपर देखील थोडासा फंबल झाला परंतु शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर तैनात होता. त्याने चांगलं प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ जाणार सुपर 4 मध्ये पिसारवे की कुटारी, कुटारी की पिसारवे या प्रश्नाचं उत्तर देणार ही मॅच. हा बॉल देखील पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार चेंडू. बॅट्समनची मोमेंट रीड केली त्यानंतर जी मनामध्ये रणनीतीची प्रात्यक्षिका साकारली ती रणनीती सिद्ध करण्याचा निर्धार सध्याच्या स्थितीला या सुरुवातीच्या 2 बॉलवर आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. इनसाइड एज लाजवाब झेल. विशाल म्हात्रेच्या माध्यमातून एक महत्वाचा विकेट गमवलाय मंगेश म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. कमी समजू नको आहे माझी तुझ्याशी गाठ. कमी समजू नको आहे माझी तुझ्याशी गाठ. थँक्यू. तर ओमकार नेरुळकर यांच्या माध्यमातून दशरथ नेरुळकर काका यांना आमंत्रित केले. तर आपण यायचं आहे व्यासपीठावर. आपलं देखील सरसे स्वागत. पहिला विकेट गमावला 3 बॉल मध्ये 1 धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अमर पाटील पहिल्या मॅच मध्ये हिरो, दुसऱ्या मॅच मध्ये 0 आणि या तिसऱ्या मॅच मध्ये किती धावा येतील त्याच्या बॅट मधून हे प्रश्नचिन्ह असेल. कारण या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा आहेत टीम जे गावदेवी 11 पिसारवे संघाला. 4 ओव्हरची ही मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. रनआउटची संधी आहे. संधी गमावली. एक सिंगल 4 बॉल मध्ये अवघी 1च धाव. लाजवाब गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करायची याचं प्रात्यक्षिक सुरुवातीच्या 4 बॉलवर पाहायला मिळाली गोलंदाज किरण म्हात्रेच्या बाबतीत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. किरण. फटका चांगलाय. विजय पवार इन ऍक्शन मोड मध्ये भरपूर वेगाने हा स्ट्रोक केला. हा षटकार थँक्यू. षटकार देखील आला. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 7 रन आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे विजय पवार. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी या टीम साठी राहिली. फटका चांगला आहे. चेंडू चालला डीप पॉइंटच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी हा चौकार.
11 रन आतापर्यंत झालेत. डीजे प्लीज. आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात करून दिली विजय पवारने. ओव्हर क्रमांक 2 आणि निलेश म्हात्रेला या ठिकाणी आमंत्रित केले. स्लॉन पद्धतीचा हा बॉल, झेलची संधी होती परंतु प्रयत्न चांगला राहिला. विकेट कीपरचा देखील डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर स्वतः मयूर म्हात्रे तैनात होता. टिपला हा त्याने झेल आणि आणखीन एक धक्का टीम जय गावदेवी 11 पिसारवे संघाला. बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय अमर पाटील. कुमार पाटील सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये संघ अडचणीमध्ये असताना चांगली कामगिरी केली. स्लॉन पद्धतीचा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतरच या मॅच मध्ये आम्हाला राज करायचा आहे असा दर्शवणारा हा स्ट्रोक. 6 रनसाठी षटकार. दर्जेदार फटका पाहायला मिळाला. पहा विकेट कीपरने देखील कौतुक केलं. बॅट्समन राजकुमारचा हा षटकार आला. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज निलेश म्हात्रेने. टॉस जिंकला टीम कॅप्टन विकेने. चैतन्येश्वर 11 कुटार या टीमचे कॅप्टन विकेने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला या शेवटच्या मॅच मध्ये. हा बॉल देखील बॅकअप चांगलं मिळालं परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन ऍड होते. अशा प्रकारच्या धावा रोखाव्या लागतील. 18 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. झेलची संधी होती परंतु ही संधी देखील गमावली आणि संधी गमावल्यानंतर दुसरी धाव देखील पूर्ण केली. 3ऱ्या रनसाठी कॉल रनआउटची संधी आणि या क्षणाला बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. थँक्यू. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत झालेत 20 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दिनेश पाटील, राजकुमार पाटील वर एक नवी जबाबदारी या ठिकाणी आली.
संघ अडचणीमध्ये असताना विजय पवारवर मोठा फटका खेळायचा होता स्विच हिटचा, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाज निलेश आतापर्यंत एक षटकार आलाय त्याच्या विरुद्धामध्ये. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार भाया मात्रे याच्या माध्यमातून टिपला हा प्रेक्षणीय झेल. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 26 रन. थँक्यू. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. कुटारी टीम 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 26 रन. 3 बॅट्समन गमावले 26 रन वर आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ओव्हर क्रमांक 3 आणि गोलंदाजीसाठी जयेश म्हात्रे नामक गोलंदाजाला देखील आमंत्रित केले. गोलंदाज जयेश या ठिकाणी सज्ज होते. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. रनआउटची संधी होती परंतु ही संधी गमावली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 27 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या क्षणाला स्टंपिंगची स्ट्रॉंग अपील झाली. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली आणि नॉट आउट. चला फिटिंग त्वरित लावून घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आकुड पद्धतीचा हा बॉल फटका चांगला आहे. एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रन साठी कॉल. फक्त एकाच रनवर समाधान मानेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 28 रन. शेवटचे 3 चेंडू
मध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल टीम चैतन्येश्वर 11 कुटारी या टीमला. 31 शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल या क्षणाला देखील विकीच्या माध्यमातून ही चूक होते. सलग 2 वेळा जीवदान मिळालंय बॅक टू बॅक 2 चेंडूंवर. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 रन. शेवटचा एक षटक शिल्लक असेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, तुर्तात जाऊया डीजे मास्टर कडे. एक सुमधुर संगीत. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमवाव्या लागतात. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल विशालचा फटका चांगला आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. अप्रतिम दर्जाची फेकी फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. मयूर म्हात्रेचं कौतुक करावं लागेल, कारण एखादा गोलंदाज ज्यावेळेस चांगली गोलंदाजी करतो त्यावेळेस त्याला भरपूर अपेक्षा असतात त्याच्या फिल्डर कडून, आणि ज्यावेळेस फिल्डिंग चांगली होते त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना पाहायला मिळतो. स्लॉन पद्धतीचा हा बॉल, धीम्या गतीच्या बॉलला धीम्या गतीने उत्तर दिले. 1 बाउन्स. हा चौकार. थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय विशाल. 2 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात. स्लॉन पद्धतीचा हा बॉल पुन्हा एकदा झेलची संधी आली. तिसऱ्या वेळेस हे जीवदान मिळालंय. विजय आज मात्र खऱ्या अर्थाने कुठेतरी लकी ठरतोय, कारण 3 झेल आतापर्यंत त्याचे सुटले या चालू इनिंग मध्ये. टीमची धावसंख्या 40 रन. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या क्षणाला या स्वीचिटने परतीचा इशारा दिला. बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती मी हुशार. बॅट्समन राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. 40 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात.
हा बॉल देखील स्लॉन पद्धतीचा बॉल होता. गलीच्या दिशेने फिल्डर तैनात. एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 3 रन ऍड होते. टीमची धावसंख्या 41. आणि या तिसऱ्या दिवसातील अंतिम लढतीमध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 रन या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 42 आणि 43 रनचं टार्गेट असेल. हेलो. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा. इसे बोलते घोड़ा. क्या घोड़ा? घोड़ा एच के स्टाइल. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा पे जो मारा हथौड़ा दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा दौड़ा 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 घोड़ा दौड़ा 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 घोड़ा. सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा VRCC चषक 2023 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल की अल्पावधीमध्येच फॉर्च्यून इव्हेंट ही वेबसाईट निर्मित केली गेली. राजेंद्र म्हात्रे त्यांच्या संकल्पनेतून ती वेबसाईट खऱ्या अर्थाने साकार झाली. त्यानंतर या वेबसाईटसाठी ज्यांनी भरपूर मेहनत घेतली फॉर्च्यून कट्टाच्या माध्यमातून अनेक युवा खेळाडू अनेक लेजंड खेळाडू या खेळाडूंचा जीवन प्रवास आपण फॉर्च्यून कट्टाच्या माध्यमातून विविध एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले. आणि त्यानंतर तेवढीच चांगली मेहनत फॉर्च्यून इव्हेंटसाठी भावेश पाटील असेल अंकित पाटील असेल व त्यांची भावेश म्हात्रे आणि त्याचबरोबर अंकित पाटील यांचे देखील राहिले. आणि त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
43 रनचं टार्गेट आहे. 43 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये किरण म्हात्रे आणि मयूर म्हात्रे ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी विजय पवार या अगोदरच्या इनिंग मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची राहिली. ज्या प्रकारे तो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, चांगली कामगिरी त्याने पहिल्या सत्रामध्ये साकारली. टीम जय गावदेवी 11 पिसारवे या टीम साठी. तर गोलंदाज सज्ज होते विजय, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे किरण. मॅच लावते सुरुवात, लेट्स प्लेचा इशारा ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फटका चांगला आहे की काय, परंतु पहिल्याच बॉलवर एक महत्वाचा विकेट संपादन केलाय गोलंदाज विजय पवारला. पहिल्या बॉलवर हे मिळते यश आणि किरण म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर जितू यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. 23 बॉल आणि 43 रनची गरज. येणारे चेंडू आहेत 23, अजूनही 43 धावा. या मोमेंटला लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील, तू चल तो मे आया, या प्रकारचं क्रिकेट. आकाश म्हात्रे देखील बाद होतोय. किरण बाद झाल्यानंतर दुसरा सलग धक्का. सर्वांचे लाडके आदरणीय उत्तमजी भोईर साहेब यांचं देखील VRCC ट्रॉफी 2023 या स्पर्धेमध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय. आज पेंदर गावातील अनेक घटकांनी या स्पर्धेसाठी भरपूर मोलाचं सहकार्य केलं आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर उत्तमजी भोईर यांच्या माध्यमातून देखील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक ही स्पर्धा देखील प्रकाश जोतातील त्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते. या बॉलवर देखील आपण पाहू शकतोय आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. शॉर्ट लेगला फिल्डर होता. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 1 रन सध्याच्या स्थितीला स्कोरबोर्ड ओपन झालाय. चेंडू जर आपण पाहिले तर 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. अजूनही लक्ष थोडंसं दूर आहे. 42 धावा या सिच्युएशनला मात्र पूर्ण करायच्या टीम चैतन्येश्वर 11 कुटार या टीमला. या बॉलवर फटका चांगलाय, नजरेची पकड शेवटच्या क्षणापर्यंत. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यस, इट इज अ सिक्सर. हा येतोय षटकार. दिवसभर दाराडूर नसतोय जीवाला कसला जोर. ते थँक्यू आदरणीय मानवजी पाटील यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. त्याचबरोबर श्रवणजी नेरुळकर त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील यायचं आहे. मयूरच्या माध्यमातून देखील एक षटकार आला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक मिळवून दिलं टीम चैतन्येश्वर 11 कुटार या टीमला. विजयाची आस प्रत्येकाला असते, परंतु तो विजय मिळवण्यासाठी कष्टांची बरीच किंमत तुम्हाला मोजावी लागते आणि तेच चित्र सध्याच्या स्थितीला दोन्ही टीमच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ जाणार सुपर 4 मध्ये तिसऱ्या दिवसामध्ये या प्रश्नाचं उत्तर देणारा सामना. फटका चांगला, मिडॉनला फिल्डर होता. डीप मधून फिल्डर येईल, रनआउटची संधी, फेकी गचाय राहिली आणि त्याचं प्रात्यक्षिक 2 धावा. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 रन 9 रन या सिच्युएशनला आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा. येणारे चेंडू आहेत 19 आणि 34 रनची गरज.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर फटका चांगला आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आहे, परंतु चांगली फिल्डिंग. दुसरी धाव देखील पूर्ण होते. समीकरण बदलले. येणारे 18 बॉल आणि आता मात्र धावा पूर्ण करायचे आहेत 32 रन. तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. उत्तमजी भोईर साहेब यांचा सन्मान. अठरा चेंडू आणि 32 रनची गरज. मैदानाच्या आतमध्ये असताना जाऊया डीजे मास्टर कडे एक सुमधुर संगीत. थँक्यू. 18 चेंडू आणि 32 रनची गरज. ही ओव्हर देखील तेवढीच महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. एक चांगला दर्जाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ विजयासाठी अतोनात प्रयत्न करतात. जर मॅच जिंकायची असेल ना जे गावदेवी 11 पिसारवे संघाला, तर या धावा डिफेंड कराव्या लागतील. 18 बॉल मध्ये 32 धावा. जर सामना जिंकायचा असेल चैतन्येश्वर 11 कुटारी संघाला, तर मात्र धावा चेस कराव्या लागतील. 18 बॉल मध्ये 32 धावा. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल. कौतुक करावं लागेल तेजस पाटीलचं. मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम दर्जाचं षटक त्याच्या माध्यमातून पाहिलं. 3 धावा खर्च करून 2 विकेट त्यांनी संपादन केले आणि मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील याच गोलंदाजाला मिळाला होता. समीकरण बदलणे. 17 बॉल आणि आता मात्र 31 रनची गरज. सतरा चेंडू आणि 31 रन. फटका चांगला आहे. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. भरपूर वेग धारण केलं चेंडूने. फटका लगावल्यानंतर हा चौकार. पश्चात तोला त्याचे कल्याण. आई ठाणे रायगडची शान. आई ठाणे रायगडची शान. आई ठाणे रायगडची शान. मोठा असू दे कुणी लहान. सगळेच देतन भाईला मान. सगळेच देतन भाईला मान. सगळेच देतन भाईला मान. सगळीकडे आज आवाज घुमतोय राजकुमार दादाचा. सगळीकडे आज समीकरण बदलणे. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली, कट केलाय. फिल्डर थोडासा फंबल झाला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव पूर्ण केली. ही पहा जिथे फक्त एकेरी धाव होती या क्षणाला ओव्हर थ्रू किती धावा होतील आणि पंचांचा इशारा. 6 धावा. 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अति घाई संकटात नाही ही जी म्हण आहे ती म्हण सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळाली. 15 बॉल आणि आता मात्र सामन्याचे चित्र बदललं. 21 रनची गरज. अशा प्रकारच्या धावा कधी कधी पराभवाच्या दिशेने देखील तुम्हाला घेऊन जाऊ शकतात, परंतु सध्याची स्थिती जर पाहिली तर 15 बॉल आणि 21 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. एक चुकीचं पाऊल तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर घेऊन जाऊ शकतं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील फटका चांगला आहे. आपला फिल्डर होता. तत्पूर्वी फक्त एकेरी धाव. 14 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. चेंडू चाललाय परंतु फिल्डरच्या माध्यमातून होते ही चूक. मिस फिल्डिंग या मोमेंटला भरपूर पाहायला मिळाली. हा चौकार. आमचे पुतारी गावाचे लाडक्या राजकुमार भाईचा. आमचे पुतारी गावाचे हो लाडक्या राजकुमार भाईचा. आमचे पुतारी गावाचे हो लाडक्या राजकुमार थँक्यू. चौकार देखील आला. मॅच मध्ये कमबॅक मिळवून दिलं.
इनसाइड एज आणि आज चौकार लॉंग स्टॉपच्या दिशेने मिस फिल्डिंग भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळाली. सामन्याचं चित्र बदललं, समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र 12 रनची गरज. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये जितू दादा पाटील आणि प्रवीण पवार सर. येस, थँक्यू. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज असताना अमर पाटील ओव्हर द विकेट. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे, परंतु पंचांनी ती भूमिका व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 12 चेंडू आणि 11 धावा. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आतापर्यंत भरपूर रन खर्च केल्यात पिसारवे टीमने. ज्या प्रकारे ओव्हर थ्रो आला आणि त्यानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स कमी होताना पाहायला मिळाला. मोठा फटका खेळायचा होता, रनआउटची संधी, परंतु या क्षणाला पुन्हा एकदा थ्रो केलाय आणि या क्षणाला देखील रन मिळतील. 5 रन. येस, थँक्यू. येस, थँक्यू. कुटारी गाव म्हटल्यानंतर महाराष्ट्रामधील प्रसिद्ध गोल्डमॅन अनिकेत म्हात्रे याच्या गावचा संघ आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला आहे, फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. चांगला प्रयत्न, परंतु फक्त एकच रन या ठिकाणी पूर्ण होते. सामन्याचे चित्र बदलले. 10 बॉल आणि आता मात्र 5 रनची गरज. इनसाइड एज आणि बॅट्समन या ठिकाणी होतोय विकेट. 9 बॉल आणि 5 रन. थँक्यू मयूर म्हात्रे. 8 बॉल आणि 26 रनचे एक बेधडक विस्फोटक इनिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर तिन्ही सामन्यांमध्ये 20+ धावा त्याने पूर्ण केल्यात. नऊ चेंडू आणि 5 रनची गरज असताना न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मनीष म्हात्रे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव फक्त कंप्लीट होते. अजूनही 4 रनची गरज 8 बॉल मध्ये. तर कुटारी गावचे देखील अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचा मी सरसे स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फटका चांगला आहे, एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय. 7 चेंडू आणि आता मात्र 3 रनची गरज. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली.
आणि समीकरण बदललंय 6 बॉल आणि आता मात्र रन कंप्लीट करायचे आहेत त्या म्हणजे 2 धावा. हातात बॅट धरलेली आहे 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे ते थँक्यू 1-2 नव्हे तर मंगेश म्हात्रे. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय कुटार टीमचे एक उत्कृष्ट विकेट कीपर म्हणून देखील ज्यांची ख्याती. जर या बॉलवर चौकार जर लगावला तर अनिकेत दादा म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बॅट्समन मनीष म्हात्रे यांच्यासाठी. सहा चेंडू आणि 2 रनची गरज. चौकार जर आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अनिकेत दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून रनआउटची संधी आहे परंतु फक्त एकेरी धाव पूर्ण होते. 1 रनची गरज आहे. 1 रन जसं कंप्लीट होईल तशी ही मॅच जिंकली जाईल. कुटारी टीमने जर धावा डिपेंड केल्या जातील तर पिसर्वे संघ देखील जिंकू शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. जो जिंकेल तो थेट खऱ्या अर्थाने जो जिंकेल तो थेट सुपर 4 मध्ये जाईल आणि या स्पर्धेतील 3ऱ्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये दाखल होणारा संघ ठरलाय चैतन्येश्वर 11 कुटारी संघ. आमचे कुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाईचा. आमचे कुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाईचा. आमच्या कुटारी